नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण समोरचा व्हिडिओ जे घेत आहे त्या समोरच्या व्हिडिओमध्ये पूर्णांक युक्त अपूर्णांक संख्या घेणार आपण. पूर्णांक युक्त अपूर्णांक युक्त अपूर्णांक. आता लक्ष द्या, पूर्णांक युक्त अपूर्णांक म्हणजे काय. आता इथं काय कंडिशन होणार, काही संख्या पूर्ण असते आणि काही संख्या अपूर्ण असते. म्हणजे याला म्हणणार आपण 2.1/2 म्हणून याला म्हणतो आपण पूर्णांक युक्त अपूर्णांक. आता इथं काय कंडिशन होते बघा, व्याख्या जर केली तर काही संख्या पूर्ण असते व काही संख्या अपूर्ण असते, या दोघांचा जे एक गणित बनते तर त्याला म्हणतो आपण पूर्णांक युक्त अपूर्णांक संख्या. आता याच्यात काय झालं लक्ष द्या, 3 ही संख्या पूर्ण येणार, 4/5 म्हणजे आता हे झालं पूर्णांक युक्त अपूर्णांक संख्या, बरोबर. आता इथं हे संख्या समोरची पूर्ण असणार आणि हे समोर मागची जी संख्या असणार त्या पूर्णांक असणार, या दोघांचं जे समावेश होते तर त्या संख्येला म्हणतो आपण पूर्णांक युक्त अपूर्णांक संख्या. आता यामध्ये आपण पूर्णांक युक्त अपूर्णांक संख्येची बेरीज घेणार. पूर्णांक युक्त अपूर्णांक संख्येची बेरीज. आणि आपण ज्यावेळेस मागच्या वेळेस आपण अपूर्णांक संख्या घेतली तशीच कंडिशन याच्यात नाही करणार. छेद समान असताना, छेद समान नसताना आपण ते कंडिशन करणार. तर त्यामध्ये सर्वात पहिले छेद समान असताना हे गणित आपण घेणार. आता यामध्ये बघा, आपण घेतलेले आहे छेद समान असतानाची. आता इथं कंडिशन काय होणार लक्ष द्या, प्रत्येक गणित पूर्णांक युक्त पूर्णांकच आहे. बेरजेमध्ये आपण काय कंडिशन करणार लक्ष द्या. आता पूर्णांक युक्त पूर्णांकाचं पहिले अपूर्णांकात रूपांतर करायचं. अपूर्णांकात रूपांतर जर केलं तर 3×5 15, 15 19 छेदात आले 5 प्लस 5×2 10, 10×3 13 छेदात 5 प्लस 5×1 5, 5×ने 6, 6/5, बरोबर. आता हे आल्यानंतर आपण जसं मागच्या वेळेस गेलो होतो तेच कंडिशन इथं करणार. सरळ सरळ समोरच्या इथं येणार छेदातली 5 आणि या सर्व संख्येची बेरीज करा. आता बेरीज जर केली तर लक्ष द्या, या साईडला घेतो 19 13 6 हे झाले 15, 15×3 18 हातचाला 1 टोटल झाले 38. म्हणजे इथं येणार 38/5. पण 38/5 हे अपूर्णांकात आलं, आपण पूर्णांक युक्त पूर्णांक घेत आहे म्हणजे याचा अर्थ आपल्याला याच्यात याचंही उत्तर पूर्णांक युक्त पूर्णांकच काढायचं आहे. तर त्यावेळेस कंडिशन काय करणार लक्ष द्या, कोणत्याही संख्येचं पूर्णांक युक्त पूर्णांक जर करायचं असेल तर सर्वात पहिले भागणारी संख्या इथं भागाकार आणि वर बाकी हे संख्या मांडायची, ऑटोमॅटिकली क्लिअर होऊन जाणार. बघा 7×1 7, 5×1 5, 5×7 35, उरले किती 3. म्हणजे आता भागणारी संख्या होती 5, भागाकार आला 7 आणि उरले किती 3. म्हणजे इथं 7×5 35, 35×3 38. इथं झालं तुमचं 7.3/5. इथं तुमचं उत्तर संपलं. या टाइप मध्ये तुम्हाला करावं लागतं. आता समोरच्या याच्यात बघा, 18 18×2 20 छेदात आले 6 प्लस 12 12×2 14 छेदात 6 प्लस 18 18×2 20 छेदात 6. मग आता इथं काय कंडिशन होणार, छेदात आले सरळ सरळ 6, इथं 20 आणि 20 झाले 40, 40×10 50, 50×4 54. जिथं जसा भाग जाते तसा आता इथं पूर्ण भाग जाते, देऊन टाका. 6×1 6, 6×9 54 म्हणजे उत्तर येणार 9. आता हेच कंडिशन इकडे जर बघितली तर बघा 7×1 21, 21×2 23 छेदात 7 प्लस 7×2 14, 15 16, 16×6 16/7 प्लस 7×1 21 आणि 2 23/7. जिथं जसा भाग जिथं जसं हे होते तसं हे करून टाका. छेद समान आहे म्हणजे खाली येणार 7. आता वरच्याची बेरीज एक गोष्ट लक्षात घ्या, 6×3 9, 10×11 12, 12×2 हातचाले 1 झाले 3, 3×1 4, 4×2
6 म्हणजे आले 62/6. याचा पूर्णांक जर केलं तर 7 1 7, 7 8 56. उरले किती याच्यात? 6. म्हणजे इथं येणार लागणारी संख्या 7, आकाराला 8 आणि उरले 6. उत्तर कदम. आता समोरच्या याच्यात जर बघितलं तर 7 दोन्ही 7 चूक 28, 28 आणि 2 30, छेदात आले 7 प्लस 7 त्रिक 21, 21 आणि 3 24/7 प्लस 7 8 9 छेदात 7. आता सरळ यांची बेरीज करा. छेदात येणार 7, इथं बघा 9, 9 आणि 4 13, 13 3 हातचाला 1 3 आणि 3 6. जसा भाग जाते तसा देऊन टाका. 7 1 7, 7 9 63. इथं तुमचं उत्तर खतम. आता यामध्ये बघा, यामध्ये आहे छेदपटीत असताना. आता छेदपटीत जर आले तर काय करायचं? छेदपटीत आले काय करायचं बघा. सेम कंडिशन पहिल्या आपण अपूर्णांकात रूपांतर करणार. 8 दुनी 4 दुनी 8, 8 आणि 1 9, 9/2 प्लस 3 चूक 12, 12 आणि 3 15 छेदात 4 प्लस 8 1 8, 9 10 11 छेदात येणार 8. आता इथं बघा, इथं 8 आहे, इथं 4 आहे, इथं 2 आहे. छेद समान करायची. छेद समान करायची म्हणजे इथं 8 आहे तर इथं 8 करू शकतो. इथं 8 करू शकतो तर किती न गुणून? 2 न गुणून. तेच वरनं 2 न गुणायचं. इथं किती न? 4 न, म्हणजे वर पण 4 न. छेदात किती येणार? सरळ 8. आता काय झालं? 9 चूक 36 प्लस 15 दोन्ही 30 प्लस 11. आता एक काम करा. 1 1 6 आणि 1 6. आता इथं 3 आणि 3 6, 6 आणि 7 म्हणजे 67/8. बरोबर. आता बघा, इथं एक कंडिशन केल्यानंतर याचं पूर्णांक करणार. 8 1 8, 8 8 64. उरले किती? 64 समोर उरले 3. म्हणजे या संख्येचं उत्तर येणार तुम्हाला 8.3/8. म्हणजे इथं 8 8 64, 64 आणि 3 झाले 67/8. उत्तर कदम. आता दुसऱ्या याच्यात काय होणार? लक्ष द्या. दुसऱ्या याच्यात काय? आता बघा, यामध्ये थोडासा गोंधळ झाला. याच्यात मी आपण इथे जे 7 घ्यायला पाहिजे होते ते हा वाला जो आहे, हा वाला त्याच्यात मी पकडण्यातच नाही आला. म्हणजे या सर्वांची बेरीज जर म्हणली तर सर्वांची बेरीज इथं होणार 77/8. कारण इथं जर म्हटलं तर लक्ष द्या, इथं आपण एकच पकडला, याचा दुसऱ्याचा विचारच नाही केला. इथं झाले टोटल बेरीज यांची 7 आणि याच्यात 3 आणि 3 6, 6 आणि 1 7 म्हणजे 77 व्हायला पाहिजे. आता इथं बघा, 8 1 8, 8 9 72. आता 72 गेल्यानंतर उरले किती याच्यात? उरले 5. मग आता इथं उत्तर होणार तुमचं 9.5/8. बरोबर. आता याच्यात समोरच्या याच्यात जर म्हटलं तर समोरच्या याच्यात बघा, 3 चूक 12, 12 ने 13/3 प्लस sin 3 18, 18 आणि 3 21 छेदात 6 प्लस 12 1 12, 12 आणि 3 15, 15/12. जिथं जसा छेद समान होते तसा करायचा. आता इथे काय कंडिशन होणार? लक्ष द्या. इथंच 12 आहे, इथं 12 करण्यासाठी 2 न गुणा, वर पण 2 न गुणा, इथं 4 न गुणा, वर पण 4 न गुणा. म्हणजे छेदात किती येणार? 12. 13 चूक 52. इथं वर येणार प्लस मध्ये 21 दोन्ही 42 प्लस 15. आता इथं लक्ष द्या. 5 5 आणि 2 7, 7 आणि 2 9. आता इथं 5 5 आणि 5 10. त्यात किती? 12. जसा भाग जाते तसा भाग देऊन टाका. आता बघा, 12 1 12, 12 8 96, 12 9 108. 9 न भाग जाईल आणि उरले किती? 1. आता इथं काय कंडिशन झाली? लक्ष द्या. 12 9 1 म्हणजे इथे होणार 9.1/12. आता याच्यात बघा, इकडच्या याच्यात
5 दोन्ही 10, 10 2 12 छेदात 2 प्लस 3 चूक 12, 12 4 16 छेदात 4 प्लस 8 चूक 32, 32 आणि 1 33 छेदात 8. छेद समान करायचा. इथं 8 आहे, इथं 8 करण्यासाठी 2 न गुणा, वर पण 2 न गुणा, इथं 4 न गुणा, वर पण 4 न गुणा, छेदात येणार 8. बघा 5 चूक 48 प्लस 16 दोन्ही 32 प्लस 33, 8 आणि 2 10, 10 आणि 3 13, चला 1 हे झाले 4, 4 आणि 3 7, 7 आणि 3 11 छेदात आले 8. आता इथं काय कंडिशन होणार लक्ष द्या. 8 1 8, उरले किती याच्यात 3, 8 चूक 32, उरला 1, म्हणजे भागणारी संख्या 8, भागार आले 14 आणि उरला 1. आता समोरचं गणित बघा. इथं 5 1 5, 5 आणि 6 छेदात 5 प्लस 10 दोन्ही 20, 20 आणि 17 37 छेद 10 प्लस इथं 3 छेद 20. ज्यावेळेस आता हे संख्या अपूर्णांकात आलेली आहे तर सरळ सरळ खाली जशी तशी घेऊन घ्यायची. छेद समान करा. इथं 20 आहे, इथं 20 ना छेद समान केला, इथं 2 न गुणा, वर पण 2 न गुणा, इथं 20 करण्यासाठी 4 न गुणा, वर पण 4 न गुणा, म्हणजे छेदात येणार 20. आता इथं बघा 6 चूक 24 प्लस आता इथं 7 दोन्ही 14, हातचाला 1, 3 दोन्ही 6 आणि 7 प्लस 3. जसा भाग जाते तसा जशी बेरीज होते तशी बेरीज करा. 8 8 आणि 3 11, हातचाला 1 झाले 8, 8 आणि 2 10, 101 छेदात येणार 20. आता सरळ सरळ बघा 20 1 20, 20 पंच 100, उरला 1, म्हणजे भागणारी संख्या 20, भागाकार आले 5 आणि उरला 1, म्हणजे उत्तर येणार 5.1/20. आता यामध्ये छेद समान व पटीत नसताना, आता छेद समान नाही राहणार आणि पटीतही नाही राहणार. इथे बघा 5 दोन्ही 10, 10 आणि 3 13 छेदात 5 प्लस 3 दोन्ही 6, 6 आणि 3 9 छेदात आले 3. आता इथं काय करायचं, जसा छेद समान होईल तसा छेद समान करायचा. आता इथं बघा 15 न दोन्हीकडे छेद समान होते, मग याला 5 न गुणा, वर 5 न गुणा, याला 3 न गुणा, वर पण 3 न गुणा. आता इथं काय कंडिशन झाले लक्ष द्या. इथं छेदात आले 15, आता 33 39 प्लस 9 5 45. आता बेरीज करा. या दोघांची बेरीज झाली 14, 14 4, हातचाला 1, म्हणजे इथं 5 5 आणि 3 8, 84 छेद 15. आता याच्यात जसा भाग जाते तसा भाग द्यायचा. दुनियाला सर्वात पहिले 3 न भाग जाते, देऊन टाका. 3 5 15, 3 दोन्ही 6, उरले 2, 3 8 24, म्हणजे आता इथं बघा 28 भागाकारात आले 5, 5 1 5, 5 5 25, उरले किती 3, म्हणजे याचं पूर्णपणे जे उत्तर येणार 5.3/5, म्हणजे 5 5 25, 25 आणि 3 8, 25 आणि 3 28, म्हणजे 28/5. इथं तुमचं जसं आलेलं आहे तसं. आता समोरच्या याच्यात बघा 5 दोन्ही 10, 10 आणि 3 13 छेद 5 प्लस 4 दोन्ही 8, 8 आणि 3 11 छेद 4 प्लस 1 आणि 1 गुणिले 1 म्हणजे 1 आणि 1 2, 2 छेद 1. दोन्हीकडे जर छेद समान जर केले तर 20 ने छेद समान होणार, म्हणजे याला 4 न गुणा, याला 4 न गुणा, याला 5 न गुणा, याला 5 न गुणा, याला डायरेक्ट 20 न गुणा. मग आता छेदात किती आले, छेदात आले 20. मग आता इथे बघा 13 चूक 52 प्लस 11 5 55 प्लस 20 दुनी 40. आता इथं काय कंडिशन झाली लक्ष द्या. इथं 5 5 आणि 2 7, इथं 5 आणि 5 10, 10 आणि 4 14, छेदात
20. सरळ सरळ जसा भाग जाते तसा भाग देऊन टाकायचा. आता इथं जर केलं तुम्ही तर लक्ष द्या, 20 एका 20, 20 7 140, उरले किती तुमच्याकडे 7. म्हणजे भागणारी संख्या होती 20, भागाकार आला 7 आणि उरलेले 7, म्हणजे होणार 7.720. आता इकडच्या ह्याच्यात काय कंडिशन होणार लक्ष द्या. एक गुणिला एक म्हणजे एक, एक आणि एक 2, 2/1 प्लस हे दोन्ही 4, 4 आणि 1 5, 5/2 प्लस 3 1 3, 3 आणि 1 4, 4/3. जसा छेद समान करता येईल तसा छेद समान करा. छेद जर समान केला तर छेद समान होणार 6 ने. मग याला 2 न गुणा, वर पण 2 न गुणा, याला 3 न गुणा, याला पण 3 न गुणा. इथं डायरेक्ट 6 न गुणा, इथं पण 6 न गुणा. छेदात किती आले तुमच्याकडे 6. आता बघा साइन दोन्ही 12 प्लस 3 15 प्लस 8. बघा हे 8 आणि हे 12, हे झाले 20. 30 आणि 5 35. 35 छेदात येणार 6. जसा भाग जाते तसा भाग देऊन टाका. 6 1 6, 6 पंच 30, उरले तुमच्याकडे 5. म्हणजे भागणारी होती संख्या 6, भागाकाराला 5 आणि उरले 5. म्हणजे उत्तर येणार 5.5/6. समोरच्या ह्याच्यात जर बघितलं तर लक्ष द्या, एका एका 1, 1 आणि 2 झाले 3, 3/1 प्लस 3 9, 9 आणि 3 12 छेदात 3 प्लस हे दोन्ही 4, 4 आणि 2 6 छेदात 2. इथे छेद समान 6 न होणार. मग इथं 6 करण्यासाठी 3 न गुणा, वर पण 3 न गुणा, इथं 4 न इथं 2 न गुणा, वर पण 2 न गुणा, इथं डायरेक्ट 6 न गुणा, वर पण 6 न गुणा. छेदात आले तुमचे 6. आता इथं sin3 18 प्लस 12 24 प्लस sin3 18. मग आता एक काम करा, 8 आणि 8 16, 16 आणि 4 20, चाले 2 3, 3 आणि 2 5, 5 आणि 6. टोटल किती येणार 60. भागाकारात येणार 6, 6 1 6, 6 1 6, म्हणजे उत्तर येणार तुमचं 10/1 म्हणजे उत्तर 10. ओके. आता बघा इथं बघा 10/1 म्हणजे उत्तर तुमचं येणार 10. आता बघा इथं तुमचं पूर्णांक युक्त पूर्णांक संख्येची बेरीज हा भाग तुमचा इथं संपला. बघा आता याच्यात जो राहिलेला जो भाग आहे, म्हणजे जसं की आता पूर्णांक युक्त पूर्णांक संख्येची वजाबाकी, तर ते आपण पुढच्या भागात घेऊ. हे तुमच्या मित्रांपर्यंत शेअर करा. कोणी जर नवीनवाले जर मित्र वगैरे जर असेल तर त्यांना सेंड करा, म्हणजे ज्याच्यापर्यंत पोहोचले नसेल त्यांना पण सेंड करा. आणि काही वाटलंच तर कमेंट करा, लाईक करा. धन्यवाद.